आता तिथे नियम पण नाही, 15 वर्षापूर्वी राहतो जुने राहतो, पण लोकांना तेवढं आणि आता नवीन चालीला नाही होणार. ऐकून घ्या, म्हणजे ते पवार साहेब पण नाही करू शकत आणि कलेक्टर मॅडम म्हणतात तुम्ही पण नाही मी पण. राज्य शासनाने 15 पर्यंत निर्णय घेतला, त्याच्यानंतर त्याचे सगळे धर्मशाला होऊन जाईल. असं कसं करत त्यांना ज्या काही जुन्या पण चालली आहेत त्यांना पाणी मिळालं पाहिजे. जुन्या तुम्ही प्रूव्ह करा. ऐकून घ्या, जुन्या प्रूव्ह कसं करायचं कसं नाही गुगल मध्ये दिसत नाही, गुगल मध्ये दाखवा ना तुम्ही. ऐकून घ्या, पवार साहेबांना तुम्ही गुगल मधून किंवा त्यांचं रेशन कार्ड, त्यांचं आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स त्या ऍड्रेसवर ते 2015 पूर्वीचे तुम्ही पुरावा द्या. ऐकून घ्या ना, इंग्लिश ट्रान्सपोर्टचं उद्घाटन करायला मी जगना पवार साहेबांनी मी येतो ना मी. हा ऐकून घ्या, आपण जर काही ह्या जर गोष्टी नियमाला जर आपण जर तिलांजली दिली ना तर अनकंट्रोल काही खरं नाही. पाण्याची व्यवस्था पाहावी. ह्या उन्हाळ्यामध्ये टँकर मोठ्या प्रमाणात चालतो, महापालिकेने चालू केलेले आहे, परंतु काही ठिकाणी टँकर जाऊ शकत नाही, झोपड्यापट्टी आहेत आणि ते पाण्यासाठी मग मुलं बायका डोक्यावर हंडे घेऊन टँकरच्या मागे धावतात. तर त्या एरियामध्ये आयुक्त महोदय इथे आहे की स्टँडपोस्ट देणं किंवा ग्रुप कनेक्शन देणं ते मोठ्या प्रमाणात दिले पाहिजे अशी आम्ही मागणी आहे. कारण तिथे ते घरपट्टी किंवा ह्या सगळ्या गोष्टी ते करू शकत नाही, पण लोकांना पाणी तिथे पाहिजे आणि पाणी आपण दिलं पाहिजे. लोक राहतात आता शहरात राहतात पुढे, तर त्यासाठी एक काय आयुक्त महोदयांनी आम्ही तिथे डिमांड करतो स्टँडपोस्ट. आपण चाळीमध्ये 10 कुटुंब असतील, 10 घरं असतील, छोट्या चाळी म्हणजे छोट्या खोल्या असतील, त्याला एक स्टँडपोस्ट देतोच सर आपण. फक्त आता असं आहे की नवीन ज्या चाळी झालेल्या आहे नवीन, तर त्याच्याकडे 17 डिसेंबरचा तो सुप्रीम कोर्टाचा निर्णय जो आपल्याला थोडा ऑफसेट करणार आहे. वर्षाला यायला 4 तास इसे वे. राजन नाईक तुम्ही अतिशय समजदार जाणकार कार्यकर्ते, तुम्ही 15 पर्यंत स्ट्रिक्ट राहा. पुढच्यांना तुम्ही नका मागणी करू. आम्ही 15 पर्यंत 15 पर्यंत पवार साहेब सर बघून करून टाकूया. ओके. दुसरं असं की आता मागे मला माझ्या डोक्याला ताप झालाय. कसा लोक चालेल त्या तोडून ग्राउंड 6, 7 या. मी त्याला काय सांगितलंय, मग तुम्ही तुमची फोटो काढा चालीचा, घरपट्टी पाणीपट्टी सगळं जोडून मला घर दुरुस्त करायचं एवढं अर्ज तर करा. आता तिथे काय सिडकोच काय असेल, सिडको मध्ये काय बदमाश अधिकारी मी ओपन बोललेलो आहे, बिल्डर लोकांचे दलाल आहेत ते सिडको मध्ये.